नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे. पुरंदरमध्ये अंजीर, सीताफळ या फळ पिकांवर संशोधन होणार. पुरंदर हायलँड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी व बायर क्रॉप सायन्समध्ये करार. बायर क्रॉप सायन्स ही जर्मनीमधील कृषी क्षेत्रात संशोधन करणारी जगातील सर्वात अग्रेसर नावाजलेली कंपनी आहे. पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर कंपनीबरोबर करार करून पुरंदरमध्ये अंजीर, सीताफळ या फळ पिकांवर संशोधन होणार. वाघापूर तालुका पुरंदर येथे पुरंदर हायलँड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी येथे पुरंदर हायलँड प्रोड्युसर कंपनी आणि बायर क्रॉप सायन्समध्ये पुरंदर तालुक्यात करार झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य बायर क्रॉप सायन्स अन्न साखळी विभागाचे व्यवस्थापक गणेश साळुंके, बायर क्रॉप पुणे मोहीम शेतकरीकरणाचे व्यवस्थापक अंकुश साबळे, सतीश शेठ उरसळ, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, शहाजी कुंजीर, नामदेव कुंजीर, कैलास जाधव, रोहिदास डोंबे, संजय कोरडे, रामचंद्र खेडेकर, गुरुजी, नितीन इंगळे, बापू शेलार, संपत खेडेकर, समीर इंगळे, सागर धुमाळ, दीपक जगताप, सागर लवांडे, गणेश कोलते, अतुल कडलक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रोहन सतीश उरसळ यांनी केले. सूत्रसंचालन गणेश जाधव यांनी केले, तर आभार ज्ञानेश्वर फरतडे यांनी मानले. अंजिराच्या उत्पादनामध्ये ज्या काही त्रुटी येत आहेत तर त्या त्रुटी कशा कमी करता येतील यासाठी बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्याबरोबर एक करार केला. तो करार आज झेंडे साहेब आणि सुनील पवार साहेब यांच्या हस्ते पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर कंपनीला आज आपणा सर्वांच्या समोर दिला जाईल. यासाठी आज या ठिकाणी आवर्जून आपला अमूल्य वेळ खर्च करून सन्माननीय दिलीप झेंडे साहेब, त्याचबरोबर सुनील पवार साहेब, गणेश साळुंके साहेब आणि अंकुश साबळे साहेब, त्याचबरोबर सूरज जाधव सर आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर या पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर कंपनीचा एक उद्देश असा आहे की या पुरंदर तालुक्यातील एक नामांकित शेतकरी ज्यांच्या फळबागांना आजही इतकं चांगल्या पद्धतीनं नियोजन करून सुद्धा काही त्रुटी आहेत, मग सीताफळ असेल, अंजीर असेल, तर ह्या त्रुटी दूर करण्यासाठी पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि बायर कंपनीच्या संयुक्त विद्यमानं काही शेतकऱ्यांच्या बागा आपण दत्तक घेतोय आणि या दत्तक घेतलेल्या बागांना बायर कंपनीतर्फे चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून त्या येणाऱ्या अडचणी पुढील कालावधीमध्ये दूर होतील आणि चांगल्या दर्जाचं उत्पन्न या पुरंदर तालुक्यामध्ये सीताफळ आणि अंजिराचं तयार होईल, असं एक संकल्पना आम्ही सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेल्या सर्वच शेतकरी बांधव सुद्धा आज या ठिकाणी सर्वच्या सर्व उपस्थित राहिले. आपल्या सर्वांचं मी पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं आभार मानतो. नमस्कार. उपस्थित मान्यवर झेंडे साहेब, सुनील पवार साहेब, गणेश साळुंके सर, बायरचे अंकुश साबळे सर, सूरज जाधव साहेब, आई वडील सतीश शंकरराव उरसळ, राम मास्तर गुरुजी, आपले सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व शेतकरी बांधव, आज खरं बघायला गेलं तर एक खूप मोठा दिवस आहे आपल्या अंजीर सीताफळाकरता आणि ह्या पुरंदर हायलँड कंपनी करता. साहेब, एक सांगू इच्छितो की गेल्या 22 जुलैलाच बरोबर या कंपनीची ऑफिशियली इथून सुरुवात झाली होती. त्यावेळेला याच पत्र्याच्या शेडमध्ये आम्ही सुरुवात केली आणि सीताफळाचं आम्हाला पहिली ऑर्डर सह्याद्री फार्म्स कडून मिळाली. विलास शिंदे सरांनी त्यावेळेला मार्गदर्शन केलं आणि आपण सीताफळात आणि अंजीरात चांगलं काम करू असं त्यांनी आम्हाला नाशिकला भेटून शब्द दिला होता. 22 जुलैला पहिली सुरुवात झाली. सीताफळाचं आमचं संकलन चांगल्या पद्धतीने चालू झालं. साहेब, पहिल्या दिवशी 50 ते 60 किलो सीताफळ फक्त आम्ही खरेदी करू शकतो इथं शेतकऱ्यांकडून, पण पुढे 4थ्याच दिवशी शेतकऱ्यांचं एवढं भरभरून प्रेम मिळालं की 4थ्या दिवशी आम्ही 1 टनापर्यंत आणि नंतर ऑन अँड ॲव्हरेज 3 ते 4 टनापर्यंत दर दिवशी या कंपनीने काम करू शकली. आणि साहेब, या पंचक्रोशीमध्ये एवढ्या शेतकऱ्यांना आज आम्ही जोडले गेलेलो आहोत. हे जोडले गेलं, सुरुवातीला ही पहिली कंपनी असेल की ज्यांनी नगावर प्रत्येक नग वजन करून सॉर्टिंग ग्रेडिंग करून घ्यायला सुरुवात केली. जे बायर होते, खरेदीदार होते, त्यांना आम्ही इथून सॉर्टिंग ग्रेडिंगची फॅसिलिटी आणि प्लस पॅकेजिंग करून द्यायचो. आणि ही जी दुवा होत होती की खरेदीदारांना माहित नव्हतं की कशा पद्धतीने माल आपण घ्यावा, त्यांना जो माल लागत होता तो त्यांना मिळत नव्हता त्या पद्धतीचा. आणि ह्याच्यात आम्हाला लक्षात आलं की ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी काम करण्यासारख्या आहेत.
आणि आम्ही हे 13 लोक आम्ही तसं बघायला गेलं तर साहेब एक 3 वर्षापूर्वीच एकत्र आलो होतो. काम आमचं ऑन फील्ड चालू झालं होतं. ऑफिशियली आमची कंपनी स्थापन होऊन 1 वर्ष झालं असेल. पण हे 13 लोकांचं साहेब वैशिष्ट्य असं आहे की आमच्याकडे रोपं कशी घ्यावी, इथून ते मार्केटिंग कसं करावं, त्याच्यानंतर कन्सल्टेशन कसं करावं, असं प्रत्येक मेंबरकडे काही खासियत आहे. प्लस आता तुम्ही टेबलवर बघत असाल ज्यूसचं एक आहे की भारतात आजपर्यंत अंजिराचा ज्यूस बनला नव्हता, त्याच्यावर आमचे ट्रायल्स चालू झालेले आहेत. की एक शेतकऱ्याचं जेव्हा आपण जोडलं गेलेलो आहे, पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्युसर कंपनी जेव्हा शेतकऱ्याशी जोडली जाणार आहे, तर ती जोडली जाताना त्याला एंड टू एंड सोल्युशन म्हणजे त्याच्या बागेतल्या छाटणीपासून ते त्याची शेवटची विक्री वस्तूवर तो जोडलाच गेलेला पाहिजे कंपनीशी. हे आम्ही उद्दिष्ट कायम कंपनीबरोबर ठेवलं होतं. नगावर आम्ही खरेदी करायला सुरू केलं. सुरुवातीला आम्हाला असं जाणवलं की काय कायला 300 ग्रॅमचं फळ असेल तरी ते काय कायला भोगीच्या भावात कीटकनाशक हे जे आमच्यावर प्रॉब्लेम येतात, ह्या प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह कसे करू शकतो. आणि हे जेव्हा प्रश्न शेतकरी आमचे बांधव विचारायला सुरुवात झाली तेव्हा आम्हाला कळालं की नाही, आपण ह्या क्षेत्रात चांगली क्रांती घडवू शकतो. सीताफळाचा सीझन खूप चांगला पार पडला आणि अंजिराचा आम्ही लगेचच इथून सुरुवात केली. ही साहेब जागा पण ही आमचे समीर मामा इंगळे इकडचे आमचे डायरेक्टर येते, त्यांच्या जागेत आम्ही सुरुवातीला जागा पण नव्हती, त्यांच्या जागेत आम्ही सुरुवात केली. एक पत्र्याची शेड टाकली, मात्र 29,000 रुपये खर्च केला आम्ही फक्त सुरुवातीला आणि कंपनी सुरू केली. आणि त्याचंच रूपांतर आज जवळपास 70 लाखाची उलाढाल आम्ही फक्त सीताफळात करू शकलो, फक्त एक 85 दिवसाच्या कालावधीत. आणि तो पण चांगल्या पद्धतीने हा विषय आम्ही मार्गी लावला, हाताळू शकलो. आणि हे सगळं काम करत असताना साहेब आम्हाला जाणवलं की बऱ्याचशा त्रुटी राहत आहेत. त्रुटी कशा राहत आहेत की ह्या वर्षी पण जसं बुरशीचा खूप मोठा प्रादुर्भाव आला, सीझन जो दिवाळीनंतर 1 महिना चालायला पाहिजे तो दिवाळीच्या 15 दिवस आधीच यावर्षी सीताफळ संपून गेलं. आणि ह्या ज्या काही गोष्टी होत्या तर ते कुठलं तरी कीट आलं की म्हणजे बुरशी आली काय आलं की मग त्याच्यावर काहीतरी आम्ही पर्याय शोधायला लागायचो. पण तोपर्यंत असं लक्षात आलं की 25-30% बागेचं नुकसान होत होतं आणि मार्केट त्या ह्याच्यात अस्थिर होत होतं. त्याच दरम्यान गणेश साळुंके सर, त्यांचे सहकारी विकासजी कटके जे पुरंदर तालुक्याचेच आहेत, आमचा सहभाग इथं संपर्क झाला आणि बायर कंपनीने तो लगेच आमच्याकडून विषय उचलला की जसं द्राक्ष आणि डाळिंबावर त्यांचं मोठं काम चालतं, ग्लोबल गॅप म्हणजे वर्ल्ड लेवलवर जर्मन कंपनी असल्यामुळे त्यांचं खूप मोठं नावाजलेली कंपनी आहे, जगभरात त्यांची कामं चालतात. आणि त्यांनी पण इच्छा दर्शवली की हे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील तर आपण कुठेतरी जॉईंटली एकत्र येऊ. हे जॉईंटली एकत्र येताना बऱ्याचदा असं आता अग्रीमेंट आहे बायर क्रॉप सायन्सेसची आणि पुरंदर हायलँडची, पण बायर क्रॉप सायन्सेसनी पण तिथं एवढं मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं की ते म्हणले की तुम्हाला जर सोल्युशन शोधायचं असेल, जिथं जिथं बाहेरकडे सोल्युशन नाहीये तिथं आम्ही जगातलं चांगलं सोल्युशन तुमच्याकडे आणून ठेवू, एवढी पण त्यांनी घ्यावी दिली की. आणि ह्या अनुषंगाने साहेब पुढील काही वर्षात जसं आमची ही अग्रीमेंट होतीये, या अग्रीमेंट अंडर आम्ही काही बागा दत्तक घेतोय, त्या मॉडेल प्लॉट्स तयार करणार आहे. आणि हे मॉडेल प्लॉट साहेब पूर्ण तालुक्याला आम्ही एक मॉडेल म्हणून तयार करून देऊ की जेणेकरून कालांतराने पुढील 3 वर्षांनी इकडचं अंजीर आपल्याला युरोपच्या बाजारपेठेत पण दिसेल. हेच आमच्या ह्याच्यातनं या पद्धतीने काम चालू झालेलं आहे साहेब. आज जास्त अधिक सर्वांचा वेळ न घेता मी आदरणीय गणेशजी साळुंके सर बायर क्रॉप सायन्सची मी त्यांना विनंती करतो की आपण एक थोडा आढावा द्यावा की ही अग्रीमेंट कशी असणार आहे साहेब. क्रॉप सायन्स आणि पुरंदर हायलँड्स तर्फे हार्दिक स्वागत करू इच्छितो. थोडासा कार्यक्रम उशिरा चालू झाला त्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त करतो, कारण बरीच मंडळी वेळेत आलेली होती, 10:15 पोहोचलेली होती. तर माझा परिचय पण ऑलरेडी करून दिला. मी गेल्या 11 वर्षापासून बायर कंपनी सोबत कार्यरत आहे. आणि बायर कंपनी म्हटल्यानंतर सगळ्यांना सुपरिचित असं नाव आहे, कारण की 1863 साली म्हणजे जवळपास 158 वर्षापूर्वी या कंपनीची स्थापना झाली आणि जवळपास 200 वेगवेगळ्या देशांमध्ये या कंपनीचं काम चालत असतं. तर असं आपल्याला कंपनीबद्दल फार चर्चा करायची नाही, पण मी ज्या डिपार्टमेंटला काम करतोय किंवा आज आपलं जे जवळ येईल तर फूडचेन पार्टनरशिप नावाचं असं डिपार्टमेंट आहे आणि हे कशा पद्धतीने काम करतं हे थोडक्यात मला तुम्हाला सांगायला आवडेल. तर बराच वेळा असं होतं का बाहेर कंपनीचे प्रतिनिधी आपल्याकडे शेतकरी बांधवांकडे येतात आणि वेगवेगळ्या विषयांवरती मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न ते करत असतात. तर त्याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण म्हणतो का आता जगाची लोकसंख्या आज जेवढी आहे, म्हणजे बऱ्याच शास्त्रज्ञांचा असा अनुमान आहे का 2020-2021 मध्ये जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा 40% अधिक, म्हणजे आज जर 100 लोकसंख्या असेल तर 2050 मध्ये 140 अशी लोकसंख्या आपली असणार आहे. आणि या एवढ्या वाढलेल्या लोकसंख्येला आपल्याला अन्न पुरवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं, अधिक उत्पन्नाच्या मागे लागताना आपण केमिकलचा भरमसाठ वापर त्या ठिकाणी करतो, मे बी मग खतांच्या माध्यमातून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल. मग अन्न सुरक्षेचं म्हणजे फूड सेफ्टी आणि फूड सिक्युरिटी या 2 गोष्टींचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी जागतिक लेवलवरती यायला लागला.
आपल्याला की 2050 पर्यंत आपण म्हणतो का 40% अधिक लोकसंख्येला अन्नधान्य आपल्याला फळं सगळी पुरवायची आहेत, मग कशी करता येतील? तर एक शाश्वत पद्धत आपण ज्याला म्हणतो सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. तुम्ही बघितलं असेल बाहेर एक बोर्ड आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे. म्हणजे मी ज्या डिपार्टमेंटला इथं प्रतिनिधित्व करतो बाहेरच्या फूड पार्टनरशिप, आमचं स्टेटमेंट आहे का वर्किंग टुगेदर फॉर सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, म्हणजे शाश्वत शेतीच्या माध्यमातून आपल्याला कसं पुढे जात आहे. तर शाश्वत शेतीमध्ये एक थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज घडीला आपल्या जे उत्पन्न आपल्या शेतातनं पर एकर येते, एकरी कुठल्याही पिकाचं, आज आपल्याला गॅरंटी आहे का येणाऱ्या पुढच्या पिढीला तेवढं उत्पन्न येईल असं वाटतं आपल्याला? बऱ्याच वेळा याचं उत्तर नाही येतं. आणि असं होतं का आपल्याला मागच्या म्हणजे 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वीचे उत्पन्न आपल्या शेतातनं प्रति एकरी येत होतं, त्याच्यापेक्षा कमी कमी दिवसेंदिवस होत चाललाय, खर्च वाढत चाललेला आहे. इव्हन आपण म्हणतोय का 2050 मध्ये 40% लोकसंख्या अधिक असणार आहे आणि लोकांचे डिमांड पण वाढत चाललाय. जसं आपण बघितलं करोना नंतर लोक सगळेच हेल्थ कॉन्शियस झाले. सगळ्यांचं म्हणणं आहे की आपल्याला रेसिड्यू कंप्लायंट, रेसिड्यू फ्री अन्न पाहिजे, चांगलं अन्न मिळालं पाहिजे. तर ह्या अनुषंगाने इथून पुढच्या कालावधीमध्ये जसं रोहन शेट्टी सांगितलं का आपल्याला काही बाग आपण दत्तक घेत आहोत. दत्तक घेतोय म्हणजे काय, तर जसं आपण म्हणतो का बऱ्याच वेळा तुम्ही प्रतिनिधींकडून ऐकलं असेल का बुरशीनाशक हे बुरशी येण्याच्या अगोदर मारलं पाहिजे. कीटकनाशक आपण म्हणतो का ETL लेवल आर्थिक नुकसानाची पातळी झाल्यानंतर वापरायचंय. तर ह्या सर्व गोष्टी आपण करतोय, पण कधी कधी काय होतं वेळ मागे पुढे होतो, बऱ्याच वेळा लेबरचा प्रॉब्लेम असतो किंवा वातावरण आपल्याला सपोर्टिव्ह नसतं. तर या दत्तक घेतलेल्या बागांच्या माध्यमातून आपला प्रयत्न असा राहील का आपण वेळोवेळी त्या गोष्टी त्या प्लॉट्स मध्ये करून घेऊ. आणि जो जसं साहेबांनी सांगितलं का आपल्याला एक्सपोर्ट इथून पुढच्या कालावधीमध्ये करायचा आहे ना, मग डाळिंबात किंवा द्राक्षात आम्ही ऑलरेडी करतोय, तर सेम आपल्याला सीताफळामध्ये किंवा अंजरात कशा पद्धतीने करता येईल. तर त्याच्यासाठी ग्लोबल गॅप सुद्धा आपल्याला लागतं. तर या अनुषंगाने देखील उत्तम शेती पद्धती ज्याला म्हणतो आपण, गॅप म्हणजे काय गुड ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो उत्तम शेती पद्धती, तर याच्यावरती सुद्धा मार्गदर्शन आपलं वेळोवेळी इथून पुढच्या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. तर ही सगळी चर्चा आमची जसं रोहन शेट्टी सांगितलं का गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही संपर्कात होतो आणि वेगवेगळ्या गरजा आपल्या शेतकऱ्यांच्या काय याच्यावरती चर्चा केली आणि कुठेतरी एकमत होऊन आम्ही ठरवलं का आपल्याला काही गोष्टींवरती निश्चित सोबत येऊन काम त्या ठिकाणी करता येईल. आणि अपेक्षा हीच व्यक्त करतं का तुमच्या सगळ्यांचं सहकार्य देखील त्या ठिकाणी लागणार आहे. कारण आज घडीला एवढी सगळी मंडळी, वयस्कर मंडळी बसली, तुमचा अनुभव आणि मग नवीन तंत्रज्ञान ह्या दोघांचा आपण समेट घडून कसं अधिक उत्पन्न किंवा एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न करता येतील, तर हा इथून पुढचा प्रवास आपला त्या ठिकाणी असणार आहे. तर मला असं वाटतं सविस्तर चर्चा मी ह्या 2 विषयावरती केलेली आहे. येणाऱ्या काळात आपल्या रेग्युलर आपल्या मीटिंग्स किंवा चर्चासत्र इथून पुढे होत राहतील, त्यामुळे आपण बाकीच्या वक्त्यांना थोडासा आज या ठिकाणी वेळ देणार आहोत. धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या हंगामासाठी शुभेच्छा देतो. मान्यवरांची ओळख करून देणं म्हणजे झेंडे साहेब आपल्या सर्वांना परिचित आहे, आपले पुरंदरचे असल्यामुळे कंपनीच्या सुरुवातीच्या पहिल्या डे 1 पासून साहेबांनी एवढं मोठं मार्गदर्शन केलंय. त्यांचे कायम प्रयत्न चालले आहेत की कुठल्या कुठल्या पद्धतीने याच्यात वाढ होईल, कुठल्या पद्धतीने आपल्याला विस्तार करू शकतो, प्रोसेसिंग मध्ये कसं येता येईल. आणि साहेबांनी वेळोवेळी पुण्याला बोलवून आम्हाला साहेबांनी इथं काही वेळेला येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. साहेबांनी, सुनील पवार साहेबांनी आणि झेंडे साहेबांनी दोघांनी आग्रह धरला होता की स्मार्ट मध्ये आपण तुमच्या कंपनीचं नाव घेऊ. साहेब आम्ही मी तेवढंच बोलू इच्छितो की आम्ही कंपनीच्या डायरेक्टर्सनी पहिले ठरवलं की आपण पहिले थोडं स्मार्ट होऊ, या कामात पहिले आपण चांगले रुजू सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू आणि मग तुमच्याकडे आम्ही स्वतःच त्या अनुषंगाने त्या अपेक्षेने फाईल घेऊन येऊ. सुनील पवार साहेबांनी पण मागच्या वेळेला आम्ही फक्त एक प्रस्ताव दिला होता की साहेब जर्मनीला काही ट्रायल शिपमेंट करायची पहिली. साहेबांनी तात्काळ माननीय मंत्री महोदयांची परमिशन घेऊन त्याला अनुमोदन दिलं. त्याच्यात कोरोनाची 2री लाट आली आणि त्या गोष्टी लागल्या. पण आता या सीझनला साहेब आम्ही नक्कीच त्याच्यावर ऑलरेडी काम चालू केलेलं आहे आणि त्याच्या ट्रायल्स आम्ही आता स्टेपॅक बरोबर, इस्रायल कंपनी स्टेपॅक पॅकेजिंग पार्टनर, त्यांच्याबरोबर आम्ही एकत्र येऊन ते पण ट्रायल्स आता लवकरच तुमच्याकडे घेऊन येऊ. आणि मी आता विनंती करेल की मान्यवरांचा तो एक सत्कार आपण करूया. एक मिनिट. शेतीच्या आहेत डाळिंबासाठी वगैरे ते त्यांनी तयार केले तालुक्यात आणि ते आता डायरेक्टर पण आहेत आमच्याकडे. साबळे सरांचा सत्कार
आपण झेंडे साहेबांचा सत्कार घ्यावा. बाकी काही पाहुणे शेतकरी बंधवांनी बघितलं एक उत्तम सुरुवात तर केलेलीच आहे आपण, पण एक महत्वाचा टप्पा ज्याला म्हणता येईल ते प्रोडक्शन मध्ये वेगवेगळ्या फळपिकामध्ये शेतकऱ्यांना येत असतात. कृषी विभाग, शासनाचे इतर विभागही सातत्याने त्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु ज्याला आपण खाजगी आणि FDC असेल, सहकारी संस्था असतील किंवा शासन असेल, त्याला PPP म्हणतात जनरली, असा जर एक संयुक्त टायअप झाला तर त्याचे खूप चांगले रिझल्ट्स येतात. आणि म्हणूनच आजच्या बेयर कंपनी बरोबरचं आपलं जे ॲग्रीमेंट आहे ते खूप महत्वाचं आहे. ही कंपनी जर्मनीची मूळची असली तरी जगभरामध्ये तिचं फार मोठं काम आहे. मोठ्यांचं सारखी सीड कंपनी त्यांनी ॲक्वायर केली आहे आणि फार्मा असेल, ॲग्रिकल्चर असेल, पेस्टिसाइड्स असतील, सीड्स असतील, त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा अनुभव आहे. जगभरामध्ये व्यापार आहे आणि त्यांचं जे नॉलेज आहे, R&Dची टीम आहे ती आपल्या भागामध्ये येऊन विशेषतः अंजिरावरती प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये ज्या ज्या अडचणी आपल्याला येतात त्याच्यावर ते आपल्या मदतीने मार्ग काढण्याचा, त्याविषयीचं एक स्टँडर्डायझेशन किंवा प्रोटोकॉल तयार करण्याचं काम ते 1-2 वर्षामध्ये करणार आहेत. एक खूप मोठी आणि उत्तम अशी डेव्हलपमेंट या दोन्ही संस्थांच्या आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्यासाठी आहे असं मला वाटतं. आपली शेतकरी उत्पादक कंपनी आणि मी जिथं काम करतो राज्याचा पणन संचालक आणि मार्केटिंग बोर्डाचा MD रोहनजीशी मी नेहमी संपर्कात असतो. आणि आपल्याकडे द्राक्ष असतील, डाळिंब असतील किंवा आंबा असेल, महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर याच्यामध्ये बऱ्यापैकी काम झालंय. सगळे प्रोटोकॉल डेव्हलप झालेत. आधी एक्सपोर्ट आपण नियमितपणे सुरू केला आहे. परंतु जे सेकंडरी क्रॉप्स आहेत ज्याच्यात अंजीर आहे, स्ट्रॉबेरी आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, त्याच्यात खूप काम होण्याची गरज आहे. पोटेन्शियली प्रचंड आहे. आणि स्मार्टचा प्रकल्प असेल जागतिक बँकेचा किंवा पणन मंडळाने 1000 कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट ADB बरोबर, एशियन डेव्हलपमेंट बँकेबरोबर, याच्यात या सर्व आतापर्यंत दुय्यम असलेल्या, फार तर दुर्लक्षित असे म्हणता येईल अशा सगळ्या फ्रूट क्रॉपचा समावेश आपण केला आहे. याच्यामध्ये मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल किंवा निर्यात असेल किंवा काही प्रमाणात प्रक्रिया असेल, या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचा नक्की फायदा आपल्या या शेतकरी उत्पादक कंपनीला होणार आहे. अंजिरापुरतं बोलायचं झालं तर अत्यंत कमी शेल्फ लाईफ, कमी टिकवण क्षमता असलेलं हे पीक आहे किंवा फळ पीक आहे. आणि ज्याला आपण सुका अंजीर म्हणतो ते जवळजवळ 99% आपण इम्पोर्ट करतो. मोठ्या प्रमाणामध्ये परकी चलन आपल्या देशाचा याच्यामध्ये खर्च होतात. त्याच्यामुळे भविष्यात आता आपण एक ज्यूसचा प्रकल्प केला आहे. पहिल्यांदा आपण अंजिराचा कॉन्सन्ट्रेट किंवा ज्यूस ज्याला म्हणता येईल त्याचा प्रयोग आपण केला आहे. नक्की यशस्वी होईल रोहनजी. त्याचप्रमाणे थोडंसं आपण TSS वाढवण्यासाठी जर काम केलं तर सुक्या अंजिरामध्ये सुद्धा मोठ्या कामाचा आपल्याला स्कोप आहे. मी स्वतः युरोपमध्ये विशेषतः रोहनला माहिती आहे स्पेनमध्ये जाऊन खूप प्रयत्न केले तिथल्या चांगल्या व्हरायटीज इम्पोर्ट करण्याच्या. तिथल्या अँबॅसीशी मी जाऊन भेटलो, 2-3 मीटिंग झाल्या. शरद पवार साहेबांना सांगितलं, पवार साहेबांनी तिथल्या अँबॅसेडरला सांगितलं. परंतु शक्यतो चांगल्या व्हरायटीज हा कुठलाही देश देत नाही. आणि सुदैवाने आता स्मार्टमध्ये मात्र तो एक कॉम्पोनंट आहे जर्म प्लाझम किंवा व्हरायटीज इम्पोर्ट करण्याचा, तर त्याचाही आपल्याला फायदा घेता येईल. अशा काही व्हरायटीज आणता येतील का? कर्नाटकामध्ये एक ब्लॅक फिग KB एक्सपोर्ट जे आहेत त्यांनी त्याचं प्लांटेशन सुरू केलं आहे. त्याच्यापासून चांगलं सुकंजीर तयार होतात. तर
जोपर्यंत आपण व्हॅल्यू ॲडिशन करत नाही तोपर्यंत आपल्या 1 रुपयाचे 5 रुपये होणार नाही. म्हणून प्रक्रिया करणं, त्याचा ज्यूस तयार करणं, ड्राईंग करणं, डिहायड्रेशन करणं, अजून काही प्रोजेक्ट्स करणं, कॅन्डीज करणं, याच्यावरही आपल्याला भविष्यामध्ये काम करावं लागेल. निर्यातीचा एक फ्रेश ताजं अंजिराची निर्यात करता येते का याविषयी आम्ही प्रयत्न करत आहोत. मागच्या वेळेला आपण जर्मनीमध्ये एक निर्यातीचं कन्साइनमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्याचा अर्थसहाय्य, त्याच्यासाठीचं सगळं जो हे आहे लॉजिस्टिक सपोर्ट पणन मंडळ आपल्याला देणार आहे. उत्तम दर्जाचे सॅम्पल्स मात्र आपण दिले पाहिजेत आणि यावर्षी तो प्रयोग आपण नक्की करू. माननीय मंत्री महोदयांनी देखील त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामुळे डोमेस्टिक मार्केट लांबवर आपण सुंदर पॅकेजिंग करतात, त्याच्यामुळे काही दिवस नक्कीच आपल्या प्रॉडक्टचं शेल्फ लाईफ वाढलेलं आहे. त्यामुळे दूरवरच्या मार्केटमध्ये जर आपण माल पाठवू शकलो, मार्केटिंग बोर्ड असा जर आपण ट्रक लोड पाठवला तर 50% रोड सबसिडी देतं. तुम्हाला 1 लाख रुपये रोडला जर ट्रक पाठवायला लागलं तर 50,000 रुपये आम्ही देतो. जर आपल्या शेतकरी उत्पादन कंपनीने केला तर निर्यात हा एक भाग झाला, परंतु देशांतर्गत देखील उत्तम बाजारपेठा उपलब्ध असतात. नॉर्थ ईस्टमध्ये किंवा ईशान्येच्या राज्यामध्ये आपण जर गेला तर द्राक्षे वर्षभर 400 रुपये किलो असतात. तिथं पाठवलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे, त्याला मार्केट इन्फॉर्मेशन आणि मार्केट इंटेलिजन्स. तर हा एक मोठा बाजार आपल्यासाठी उपलब्ध आहे. आणि करोनानंतर साळुंकेजींनी उल्लेख केला की फूड हॅबिट्स किंवा अन्न किंवा फळं भाजीपाला घेण्याच्या सवयीमध्ये लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. आणि इम्युनिटी बुस्टर्स किंवा रोग प्रतिकारक क्षमता वाढवणारे अन्नपदार्थ याला खूप मोठी किंमत आलेली आहे. म्हणजे हळदीने खोकला जातो, करोना होत नाही म्हणून अमूल सारख्या कंपनीने हळदयुक्त आईस्क्रीम रात्रीतून आणलं मार्केटमध्ये. किंवा पुण्यात आपण कॉफी शॉप्स बघतो वेगवेगळे, तिथे एक टर्मरिक लॅटे नावाचं एक ग्लासभर दूध देतात, ते 400 रुपये घेतात. ते लाटे विटे नाव आपल्याला जरा विचित्र वाटतं, पण काही नसतं, हळद टाकलेलं दूध असतं. आपल्याकडे तर एवढं सुंदर प्रॉडक्ट्स आहे. त्याच्यामुळे आपण देखील आपल्या प्रॉडक्टचं प्रचार प्रसिद्धी, त्याच्यामध्ये कुठले पोषण मूल्य आहेत, त्याच्याने कुठला आजार बरा होतो, त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, हे आपण याचं मार्केटिंग केलं पाहिजे. ब्रँडिंग आणि लेबलिंगसाठी देखील कृषी विभाग किंवा पणन मंडळ आपल्याला अर्थसहाय्य करेल. GI साठी तर आहेच. या सर्व गोष्टीचा एकत्रित वापर करून आपण इथून पुढची वाटचाल करा. आणि कुठल्याही पदार्थाचं एक्सपोर्ट करायचं असेल, देशात इतर भागात पाठवायचं असेल, प्रक्रिया करायची असेल, तर त्याचं मूळ हे उत्तम उत्पादन घेण्यामध्ये असतं. आणि या उत्पादनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण हा जो करार केला आहे, यासाठी मी दोन्ही या आपली शेतकरी उत्पादक कंपनी आणि बयार कंपनी दोघांचं अभिनंदन करतो, त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आपलं मार्गदर्शन कायमच आमच्यासाठी अमूल्य ठरत आलं आणि पुढेही जाऊन तुमचं मार्गदर्शन आम्हाला कंपनीला लाभतच राहील. जसं तुम्ही म्हटला की प्रोडक्शनमध्ये काम करणं खूपच गरजेचं होतं आणि त्याच्यात आम्ही आता काम सुरू करतोय बायर क्रॉप सायन्सेस बरोबर. मी पुढे विनंती करतो की आमचे संचालक समीर मामा इंगळे यांनी दत्तानाना भोंगळे यांचा सत्कार घ्यावा. जगताप यांच्या मागे झाली होती, त्यांनी खूप कौतुक केलं त्यांचं. तर आमचा एक इच्छा होती की तुमच्या हस्ते त्यांचा पण आज या प्रसंगी सत्कार घ्यायचा. आजच्या कार्यक्रमाकरता आवर्जून सर्वात महाराष्ट्राचं जे आजच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो विभाग आहे, जो खाता आहे, त्या खात्याचे संचालक असणारे आमचे स्नेही मित्र गेल्या 30 वर्षापासूनचे सुनील पवार साहेब, मुकुटजी, नितीनजी, रोहन शेठ आले, आज गुरुजी आहेत, आपण सर्व मंडळी, अभय सुद्धा आलेला आहे. मस्के अत्यंत घरगुती अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. 2-3 कारणं आहेत त्याची की आम्ही ज्यावेळेस रोहन आम्ही बसायचो की आपल्याकडं
मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वी आपल्या उद्घाटनाला आलो होतो कृषी सेवा केंद्राच्या आपल्या. त्याच्यानंतर मधल्या कार्यक्रमात आपण ठरवून जे चाललंय की वाटचाल टप्प्याटप्प्यानं करायची आणि व्यवस्थित करायची. आता पवार साहेबांच्या भागामध्ये म्हणजे पवार साहेबांना बरेच मंडळी फक्त संचालक म्हणून ओळखत असतील, त्यांच्याकरता मी 2 मिनिटं देतो. त्यांच्या भागामध्ये नाशिकमध्ये त्यांनी ते स्वतः त्यांच्या गावामध्ये ज्या पद्धतीनं शेतकरी एकत्र आले, प्रश्न समजून घेतला. आम्ही नोकरीला लागलो तेव्हा त्यांच्या भागामध्ये म्हण होती, त्यावेळेस $35 $35 एक्सचेंज रेट होता 91 साली. तर त्यांच्याकडले काही शेतकरी रुपयात कर्ज घ्यायचे आणि $मध्ये उत्पन्न घ्यायचे. त्यांच्याकडल्या एका शेतकऱ्यानं त्यावेळेस $1 कोटी कर्ज घेतलं तर 35 कोटीचं उत्पन्न घेतलं होतं. सर्व ह्या हिशोब सरळ सांगितलं होतं की मी 1 कोटीचं कर्ज घेतलं पण माझं उत्पन्न 35 कोटी आहे. आता हे रुपया आणि डॉलरला जो फरक आहे तो साहेबांच्या भागामध्ये समजून घेतल्यानंतर, कालच मी परत सांगा नाशिकला होता एका कार्यक्रमानिमित्त, तिथं सह्याद्रीचे आपले शिंदे साहेब आणि सगळे एकत्र पुन्हा होते, नानासाहेब आपले तत्कालीन कृषी सचिव. ज्या चर्चा झाल्या 30 वर्षाच्या की त्यावेळेस काम करत असताना सरकारचा पाठिंबा मर्यादित होता. आमची तेव्हा आठवतात आपली NCDCची योजना होती 80-20% म्हणजे 80% मदत होती. मला नोकरीला लागलो तेव्हा आता जे करतोय ना आपण त्या गोष्टीला 80% मदत होती आणि 20% सॉफ्ट म्हणजे त्याच्यामध्ये 5% फक्त कॉन्ट्रीब्युशन होतं. शेतकऱ्यांनी समजा 1 कोटीचा प्रोजेक्ट केला तर शेतकऱ्यांनी 5 लाख गोळा करायचे. NCDC वगैरे सगळ्यांचे सगळं मिळून ते 95% जायचं. सगळं उभारल्यानंतर 80% मिळायचे, पण शेतकऱ्याच्या अंगावरती बोजा फक्त शेअर कॅपिटल म्हणून 5% पडायचा. त्यावेळेस आम्ही रात्रंदिवस पळायचो पाठीमागं. तर ते म्हणायचे ते कशा करता करायचं आणि काय होईल. त्याच्यातून 30 वर्ष निघून गेला. आज अशी उलटी परिस्थिती आली, शेतकरी आम्हाला मागतात आणि आम्हाला आता म्हणायची वेळ आली तर थांबतो आम्ही जरा, आता आमच्याकडे थोडी अडचणी कोरोना बघूया, अशी परिस्थिती झाली ना. आता त्या भागामध्ये काम करतात साहेब, तिथली ज्या पद्धतीने प्रगती झाली, मला वाटतं आता आपलं नशीब चांगलं आहे. जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत रुळून अजिबात सोडायचं नाही साहेबांना. चेअरमध्ये आहे तोपर्यंत साहेबांना कंटाळा आला आणि 2 तास थांब जरी म्हणलं, मिटिंग काय म्हणलं तरी थांबायचं, जीवन बाहेर तिथले तिथं मंडईमध्ये कुठं, पण साहेबांना अजिबात सोडू नको, कारण बांधापर्यंत काम करायची आपल्याला सगळ्यांना सवय आहे. आपण त्याच्यात सगळे दादा मंडळी आहेत, म्हणजे पुरंदरचा शेतकरी झोपत नाही. ते ज्यांना माहिती तेच सांगतील. डोक्याला बॅटरी लावून संध्याकाळी 4 वाजता अंजीर तोडणारे ही मंडळी आहेत आणि बरोबर पाठा मार्केटला घेऊन जाणारे, कॅश घेऊन परत 11 वाजता शेतात येणारे ही मंडळी आहेत सगळे. त्यामुळे यांची ताकद सगळ्यांना माहिती, फक्त आपल्याला बाजारातली ताकद माहिती नव्हती. जो बाजारामध्ये अंजीर मंडईला घेऊन जातो होता आणि जो पैसे घेऊन त्याला माहिती होतं. ते 10तले आपले 1 जणच आहे, बाकी 9 जणांना कळत नव्हतं. ते 9 जणांना सांगायची ताकद सोबत घ्यायची ताकद फक्त पवार साहेबांच्या डिपार्टमेंटकडे आहे. आणि त्यांचा ज्या पद्धतीचा 30 वर्षाचा अनुभव आहे तो प्लॅटफॉर्म जर आपल्या मदतीला आता आलाय तर हे भाग्य समजलं पाहिजे की जिथं आपण कमी पडतोय तिथला गुरु जर आपल्याला भेटला तर अजिबात त्याला सोडायचं नाही, त्याचे पाय सोडायचे नाहीत, हात सोडायचे नाहीत, काही नाही. किती राग आला तरी चालेल त्यांना. जसं मला काही जण टिप्पणी करतात, तुम्हाला फक्त तुमचा तालुकाच दिसतो, ठीक आहे, म्हणजे मी तेवढ्या पापाचा धनी आहे, काय मला फरक पडत नाही. बाकी ज्यांचं बघत मी राज्याचं काय होईल तेवढं, पण ते निश्चित माझे पाय माझ्या पोटाकडे वळणार आहे. मला जेवढं जादा करता येईल तेवढं मी करणार, मी त्याच्यात हायगाय करणार नाही अजिबात. तशी आता ही सुरुवात झालेली आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन क्षमता आहे, ज्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला जे आपण म्हणतोय शेती स्क्वेअर फुटानेच परवडते, एकरात नाही परवडत, ते बदलण्याची ताकद फक्त प्रक्रियेमध्ये आहे. उत्पादनामध्ये काय, पण त्याच्याकरता उत्पादन घेण्याची ताकद आहे. ते आतापर्यंत सगळे केलं आपण, वेगळ्या योजना आल्या. आता बाहेर कंपनीला मदत घेतलं, त्यांना का मदतीला घेतलं, जगाचा अनुभव त्यांना आहे. उत्पादन करायचं कसं, प्रक्रिया करायची कशी, त्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणतात. आम्ही वरच्या स्तरावर काम करतो ते एक्झॅक्टली अडचण काय, प्रॉब्लेम काय, तो कळाल्यानंतर जर आपल्याला मार्ग काढायला सुरुवात झाली तर खरा मार्ग मिळतो. त्याच्यामध्ये ज्याला अनुभव जगाचा असतो, जगातल्या प्रत्येक ठिकाणचा असतो, त्याची मदत घेतली तो दोन्ही बाजू समजून घेतो. गाव पातळीवर काय चाललं ते, जागतिक पातळीवर काय. त्याला दुसरी म्हणे थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली, म्हणजे जगाच्या दृष्टीने विचार करा, आपण गावात कसं काम करायचं हे त्यांना माहिती कळते. त्या पद्धतीने आपण सोबत घ्यायला लागलो आणि कामाला सुरुवात केली. आता रोहन आम्ही जेव्हा बसत होतो तेव्हा सुरुवात झाली. गुरुजी आपण मागच्या 1 वर्षापूर्वी बसलो होतो आणि त्या दिवशी ठरवलं की स्मार्ट मध्ये काम करायचे तर आपले 10 मेंबर. आता 4-4 बस जो काम करतोय त्याने पुढे यायचं. माझ्यासमोर ही अडचणी मी करायला सुरुवात करतो. स्मार्टकडे गेलो, आपण त्या दिवशी काम केलं. आपली नोंदणी मला वाटतं 8 दिवसात झाली. स्मार्ट मध्ये सुरुवात झाली, कालच्याला लॉन्चिंग झालं. ज्ञानेश्वर झालं, ज्ञानेश्वर बरोबर आहे ना, ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरला ओळखतात सगळेजण. दिसायला माणूस साधा आहे. ज्ञानेश्वरचे थेट संबंध आहेत किर्लोस्कर भारत फोर्सच्या कल्याणी साहेब.
ज्ञानेश्वरच्या सेंद्रिय उत्पादनामुळं आज तो त्या तेवढ्या आपल्या बोपगावच्या पॉकेटमध्ये आहे, डिपार्टमेंट म्हणून आहे, गट शेतीचं आहे म्हणून त्यानं ज्या पद्धतीनं तिथं रचना केली ती रचना पाहून आज कल्याणी भारत फोर्ज कल्याणीचा ग्रुप त्याच्यासोबत अटॅच झालाय आणि आज ते म्हणतात की आम्हाला पुढचं मार्केट माहिती आहे. दिवाळीच्या दिवशी उद्घाटनाला आम्ही तिथं गेलो. त्याच्या मागच्या बरोबर 6 महिन्यापूर्वी आमचे आदरणीय सचिव डवले साहेब आले, त्यांनी उद्घाटन केलं. दिव्यामधलं उद्घाटन केलं. दिव्यामध्ये जवळपास आता 6 ते 7 कोल्ड स्टोरेज उभे राहिले. 2 मजली 800 टन माल तिथं साठवलेला आहे. सगळा दगडासारखा थंड केलेला सगळे पल्प आपले. आता ही ज्या मंडळींनी सुरुवात केली त्यावेळेला आपल्यातलीच मंडळी आहेत. ते जर बोलायला लागले तर शेतकरी बोलतोय का व्यापारी बोलतोय उद्योजक बोलतोय हे कळत नाही. जो काम करतो त्या मेहनत करतो. ज्ञानेश्वरने कामाला सुरुवात केली. ज्ञानेश्वर त्या दिवशी काम केल्यानंतर तिथल्या कंपनीने जे सांगितलंय भारत फोर्ज कंपनी जी CSR मध्ये काम करणार आहे, म्हणजे मोठ्या कंपनी सामाजिक भांडवलकीची भागीदारीची कामं करण्याकरता मदत करत आली. पण आता करोनाने चित्रच बदलून दिलं. ते म्हणतात नुसती कॅश स्वरूपात मदत करण्याची ऐवजी ज्याला मदत करायची त्याला लागणारीच मूळ गोष्ट देऊ. पण त्यांचं काय मोठं तत्व आहे की त्यांची सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातल्या दुर्बल घटकांना जी मदत करतात त्याच्यामध्ये आतापर्यंत ते अन्नधान्याची व्यवस्था करून देत होते. आता ते म्हणतात तुम्ही अन्नधान्य तयार करा, आम्ही ते थेट घेतून त्यांना नेऊन देतो. म्हणजे दोन्ही गोष्टी आल्या. आत्मा परमार्थ झाला आणि स्वार्थ असा झाला की आमच्यासारख्या शेतकऱ्यांना उभं राहण्याची संधी मिळाली. आता पोटात चांगलं अन्न जाणारे म्हणजे आपण सर्व मंडळी आहेत, सप्ताह केला, आपल्याकडे पूजा घातली तर आपण ज्या पद्धतीने अन्नदान करतो त्या वेगळ्या पद्धतीने अन्नदान व्हायला लागलेलं. म्हणजे अशा पद्धतीचे जे चांगली मंडळी काम करतात त्यावेळेस त्याला एक वैश्विक स्वरूप येत असतं. जर बाहेर सोबत काम करायला सुरुवात केली तर त्यांचे काही त्यांचे एक थिंक टँक असतो, त्यांचे एक मिशन स्टेटमेंट असतं, एक ऑब्जेक्टिव्ह असतं, ते त्याच पद्धतीने काम करत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त वाटतं व्यापार दिसतोय कंपनी मोठे नाही, त्याच्यामागे काहीतरी तत्व असतं, त्या तत्वाला धरून ते काम करतात. कुणीही मंडळी पुढे जातात. त्यांच्यासोबत कामाला सुरुवात केल्यानंतर आता ज्ञानेश्वरला का कमी पडणार नाही. कुठेही माणूस कुठे गेला तर जगामध्ये दरी राहणार आहे, प्रत्येकाला मदत द्यावी लागणार आहे, घ्यावी लागणार आहे. आणि जो मदत करणार आहे तो मोठा आहे, जो मदत घेणार आहे तो हळूहळू मोठा व्हायचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला गॅप भरून काढायचा. आणि तिथं आपली माणसं त्याच्यासोबत येतात की ज्याला हे सगळं कळतंय. हळूहळू तिथले शेतकरी मोठे होणार. शेतकऱ्यांसोबत स्क्वेअर फुटाच्या ऐवजी आपली एकरातली शेती परवडणार हे आता ज्ञानेश्वरला कळालं, आपल्याकडे कळायला सुरुवात झाली. आपले आतापर्यंत 80-100 वर्षापूर्वी अंजीर का आला याचा इतिहास पाहिला सगळा आपण आता मध्ये याच्यातून पाहिला. सगळ्या याच्यातून अंजीर आणि सीताफळने आपल्या भागाला पूर्णपणे एक वेगळं GI इंडिकेटर दिलंय, तेही काम चालू झाले. आता हे सगळं करत असताना अनंत अडचणी आहेत. अडचणी ज्या आहेत त्याच्यात मी पहिल्यापासून जे सांगत आलेलं आहे, चांगला पुढं चालला की त्याच्यासोबत लोक गेली पाहिजेत आपली. मी आता त्या दिवशी म्हणलं होतं, मध्ये म्हणलं होतं, आताही परत म्हणतो, सीताफळाकरता अंजिराकरता सगळ्यांनी एकत्र या. सीताफळाकरता अंजिराकरता सगळ्यांनी एकत्र या. कुणाच्या मनामध्ये कुणाच्या पायामध्ये कसले जोडे असतील ना ते एकदा बाहेर ठेवले की आज फक्त सीताफळानं अंजिरा करता यायचं. या सीताफळाचा मी पाण्याच्या ऐवजी ज्यूस का पिलो मला माहिती आहे. आता आम्ही सगळे बाहेरच्या देशात जातो तेव्हा आम्ही जर मिटिंगला बसलो तर आमच्या टेबलवरती ज्यूस येतो, फक्त पाणी कधी येत नाही. आम्ही त्यांना विचारतो पाणी का देत नाही, आम्ही माहिती ते म्हणतात नाही, आमची राहणीमानाचाच दर्जा एवढा झालेला आहे की तुम्हाला याच्यात पाणी लागतं ना, 80% पाणी आहे, 20% जे आहे ना ते आमचं खरं आहे. आम्ही शेतकरी म्हणून जे केलेलं आहे ते 20% आम्ही तुम्हाला याच्यात घालून देतोय, 80% पाणी देतोय. पाणी तर पिताच तुम्ही, पण त्याच्यासोबत तुम्ही 20% पिला की तुम्हाला कळतं त्याच्यामध्ये प्रत्येक घोटाबरोबर की आमच्या 20% काय दम आहे, काय चीज आहे. ती एकदा का सुरुवात झाली की आपल्या प्रॉडक्टला इंटरनॅशनल मार्केट मिळायला सुरुवात होती. अशा प्रकारच्या 100 कंपनी साहेबांच्या भागामध्ये टोमॅटोत आहेत, द्राक्षात आहेत, तुम्ही सांगा भाजीपाल्यात आहेत, सगळं नाव घ्या त्या प्रत्येक ठिकाणचं शेतकरी त्याचे गट आहे आणि तो प्रत्येक जण तशा त्या ताकदीने उभा राहिलेला आहे. आता आपल्याने ही सुरुवात केली, अजिबात त्याच्यात मागं पडायचं नाही. म्हणून मी पुन्हा 2 वेळा रिपीट करतो, कुणी काही सांगितलं तरी शेतकरी एकत्र आलाय. आम्ही दरवेळा आतापर्यंत बघितलंय, गट शेती केली, सगळं केली. एका बाजूने थोडी गाडी पुढे निघाली की त्या गाडीला ब्रेक कसं लावायचं आपल्याला सगळ्यांना चांगलं माहितीये. कृपया त्याच्यात कुणी पडू नका, सगळ्यांनी एकत्र या. लवकरच आम्हाला सुरुवात केली ती जास्तीत जास्त पुढे नेली पाहिजे, कारण हे प्रॉब्लेम दररोज वाढायला लागले. आजच्या कालच्या लॉकडाऊन मध्ये सीताफळाचे आपण अंजिराचे अनंत प्रश्न उभे राहिले, सगळ्यांना माहितीये. क्षेत्र वाढले, रोहन शेटनी जसं सांगितलं तसं रोपापासून प्रश्न तयार झालेला आहे, जमिनीपासून प्रश्न तयार झालेला आहे. जिथं कंटिन्युअस आपण बागा घेतल्या तिथं इनॉक्युलम वाढलाय, म्हणजे जो जीव जंतू आहे तो जास्त वाढलाय. आपण नष्ट करायची फळं नष्ट करत नाही, ती तशीच ठेवतोय, म्हणून आपण पुढच्या सीझनमध्ये जीवजंतू सहित जातोय. वातावरण चांगलं ठेवायचं. माझी बाग चांगली म्हणलं आणि शेजारच्या बागेमध्ये रोग असला तर काय आता रात्रीत काय मर्यायचा गाडा तुमच्या विषयी सोडला म्हणजे माझा रोग जात नाही ना.
जुनी सोडायची ना मंडळी, मग यायचा गाडा असायचा, यायचा तिकडून निघत इकडून पुढे जायचा खाली, शिववर जायचा. आता तुम्ही सोडला म्हणजे तुमच्या शिवर म्हणजे काय वाघापूरच्या शिवर आलाय ते का वाघापूर यांचा नाही, इकडूनच कुठून तरी आला असेल ना. आता विमान व्हायला लागले, त्यामुळे ते विमानासोबत ते बी पुढे जाणार सगळं. या सगळ्या गोष्टी बारकाईनं मी का सांगतोय, आपल्या भाषेमध्ये सगळ्यांनी एकत्र आलं तरच मात करता येते. अन्यथा जिथं जिथं इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर झालं, पॉली हाऊसमध्ये शेती करायला लागली की जादा औषध का मारावं लागतं, एकाच प्रकारचं पीक एका ठिकाणी आल्यानंतर काय तयार होतं, त्या कीड रोग आपल्यापेक्षा 1000 वर्षापेक्षा 100 कोटी वर्षापेक्षा आपल्यापेक्षा जमिनीवरती कीड रोग आहे. त्याला लागणारं अन्नधान्य त्याला खाणारच जास्त मिळालं त्याला की तो जास्तच वाढत चालतंय. साधं निसर्गाचं तत्व आहे. ते समजून घेण्याकरता यांच्यासोबत आपल्याला काम करावं लागणार. त्याचे कच्चे दुवे ते ओळखावं लागतील आपल्याला. कच्चा दुवा शेजारच्या शेतामध्ये काय, माझ्याकडे काय, तो कसं कमी खर्चात करतोय, कधी करतोय, पाटं उठून जे मत आहे. राहुल रसाळाचा दीपक जसा आज आला, साहेबांनी जसं दीपकचं कौतुक केलं तसं राहुल सुद्धा आहे. दीपकची शेती, दीपक आपला उद्यान पंडित आहे मागच्या वर्षीचा, बरोबर. उद्यान पंडित आहे आमच्या. म्हणजे ज्या दिवशी त्यानं पहिलं काम केलेलं पाहिलं, वेळ मिळाला तर जरा अंजीर दीपकचा बघून या. म्हणजे त्या बागेवरती माळावरती जर गेलं तर आपल्याला जे वाटतं ना पुरंदरचा अंजीर, तर निश्चितपणे तुम्ही तिकडून येताना थोडे 2-4 किलो वजन तुमचं कमी झालेलं असेल. तिथे गेल्यानंतर बघितल्यानंतर कळतं बाग कशी ठेवायची, एका बागेवर एका फांदीवर 40-50 फळं कशी धरायची, ती एकाच साईजची एकाच क्वालिटीची, आणि कुठल्याही बागेवरती कुठल्याही पानावरती ठिपका नाही. 24 तास शेतात असतो फक्त तिथं, बाकी त्याला दुसरं काही कळत नाही. दोघा बंधूंना, आई वडिलांना, सगळ्यांना तिथंच असतात ते. त्याच्यामुळं अंजिरामध्ये एक ताकदवार असलेले जे आपले नेतृत्व तयार झालेले. आता पुढचं आहे आपल्याला सेंद्रिय पद्धतीनं किंवा विषमुक्त 100% सेंद्रियकडे जाता येईल का, नंतरचा टप्पा. विषमुक्त जाता येईल का, येस. या मंडळींना माहिती आहे. सोबत आबाई सुद्धा आलेला आहे, त्याची कंपनी त्याच्यामध्ये काम करतोय, वर्गमित्र आहे म्हणून एक काय मिशन स्टेटमेंट घेतलेत सोबत. आणि सुदैवानं आम्ही अशा ठिकाणी आहोत की आता ते एकमेकांचे आम्ही तुम्हाला जे कच्चे दुवे ते नष्ट करण्याकरता मदत करू शकतो. या मंडळींची आपण मदत घेऊ आणि जिथं जिथं ज्याची ताकद आहे, जमीन निवडण्यापासून, रोपं निवडण्यापासून, रोपाची लागवड करण्यापासून, बोधाव कशी करायची. पहिले आपण गेले मागच्या वर्षी हरितगृहामध्ये आपलं गणेश शेटकडं हरितगृहात अंजीर घेतला आपण. उत्पादन किती आलं, कसं आलं हे कळालं आपल्याला. आता नवीन वाण येणार आपले, त्याच्यानंतर त्याच्यावरती कीड रोगाकरता जे औषध मारणार आपण, त्या औषधाचा वेटिंग पिरियड किती आहे, काढायच्या अगोदर 40 दिवस मारायचं का 35 दिवस मारायचं ते कळालं पाहिजे. मग ते येणारं औषध फक्त औषध मारते त्याच्यातून येणार का, आपण दिलेल्या पाण्यातून येणार नाही का, आपण दिलेल्या खतातून येणार नाही का, शेजारच्याकडून येणार नाही का, आपण कपडे न बदलता गेलो तर आपल्या ह्याच्यातून जाणार नाही का, आपण जे अवजार तिकडं वापरलं ते जर इकडं पंप वापरला तर जाणार नाही का. या सगळ्या बारकाईने विचार करावा लागतं. आणि हे सगळं करत जात असताना आपल्याला कुणाला एकट्या दुकट्याला काम करून न पण सगळ्यांनी एकसारखं करावं लागतं. जसं मार्केटला व्हॅल्यू काय आहे, आज सह्याद्री कंपनीचं नाव शेतकऱ्याची कंपनी म्हणून काढतो आपण एकमेकांच्याकडे. मी जर रोहन शेटला म्हणलो, रोहन शेट मला जर जायचं 100 रुपये द्या, रोहन शेट 2 वेळा माझ्या तोंडाकडे बघेल 100 रुपये का द्यायच्या. पण आज विलासरावांच्या सह्याद्री कंपनीला 150 कोटी रुपये कर्ज 10 वर्षानंतर फेडण्याकरता परदेशातली बँक देते. किती? 150 कोटी. फेडायचे कधी? 10 वर्षानंतर. काय ताकद असेल त्या माणसाच्या, त्या शेतकऱ्यांच्या. त्यांच्याकडे जसं आपण QR कोड आहे बघितलं जाऊन झालं, रोहनने सांगितलं असं, त्यांनी QR कोड त्यांच्या प्रत्येक लेबलवरती असं स्कॅन केला आणि काढलं की, आजकाल स्कॅन केला आणि काढलं की त्याच्यात कळतं कुणा शेतकऱ्याच्या कुणाच्या सातबाऱ्यामध्ये हे पीक आहे, कोणत्या दिवशी लावलं, कधी काढलं, कोणत्या माणसाने औषध फवारलंय, किती फवारलंय, काय फवारलंय, त्याची सगळी जंत्री तिथून कुंडली ते एवढ्या QR कोडमध्ये राहते. आणि त्याला बसल्या जागेवर खाणाऱ्याला कळतंय की अमक्याचं आहे. ते साहेबांच्या भागामध्ये घडतंय म्हणून तिथं रुपयाचे डॉलर झाले. आता पुढचा टप्पा आहे त्यांचा रुपयाच्या पुढे पाऊंडच जायचं. डॉलरपेक्षा पाऊंड मागे 100 रुपयाच्या पुढे गेलाय. म्हणजे आता 75, 70, 75 पाऊंड 100 रुपयाच्या पुढे. हे बदल त्यांना कळायला लागले. म्हणून मोठ्या मोठ्या चांगल्या देशातले चांगले नागरिक आणखी जास्त जगायचे. त्यांना सेंद्रिय अन्न खाऊन, चांगलं अन्न खाऊन म्हणून जायचं. त्याची जी ताकद आहे, आपली 2 फळं जी आहेत, सीताफळ आणि अंजीर, त्यांच्या दृष्टीने अत्यंत आहेत. का? कॅलरीज कमी आहेत, नॅचरली येणार आहे. आपण बाय डिफॉल्ट निसर्गाने दिलेल्या, आपण अशा डोंगराळ भागामध्ये आपल्याकडे पडलेलं पाणी पडतं ना आपल्याकडून दुसरीकडे जातं. उचलून आलं तर आपल्याकडे पाणी येणार आहे. म्हणून पाण्यातून पोल्युशनचा प्रश्न आपल्याकडे नाही, थोडा आहे तो सुद्धा आपण घालवू शकतो. आलेलं पाणी साठवून बरोबर आपण त्याच्यात मात करू शकतो. या सगळ्या बारकाईनी गोष्टी समजून घ्यायच्यात, लवकरात लवकर कामाला लागायचं. आणि आपल्याला दररोजच्या अडचणीत, आपल्याला तुमच्याकडे 300 झाडं असतील ना,
तुम्ही त्याच्यातले 250 झाडं तुमच्या नेहमीच्या पद्धती करता ठेवून मिळून आपल्यासोबत लोकांची संख्या वाढवण्याकरता 250 झाडं तुमच्या पद्धती करा. डोंगराच्या बाजूच्या वरच्या अंगाची झाडं जी 50 झाडं असेल ती झाडं आपल्याकडे घेत चला. आता तुम्ही ट्रायल निवडताना डोंगराच्या बाजूने सुरुवात करा, वरच्या बाजूने की जिथं पाणी वर जाणार आहे आणि किंवा पाणी तिथल्या तिथं शेततळ्याचं वापरलं जाणार आहे अशाकडून सुरुवात करा. म्हणजे मग तुम्हाला नॅचरल जो आपल्याला जिओग्राफिकल जे फायदा आहे तो मिळेल आणि अशा शेतकऱ्यांकडून सुरुवात झाल्यानंतर त्यांना फरक कळायला सुरुवात होईल आणि मग एकाला दोघाला चौघांना वाढत चालते आणि मग एक घट्टा आल्यानंतर कुठल्याही माणसाने आता इथून पुढं सर्वे तुम्ही आम्ही मोजणी खात्याला अर्ज केला तर किती दिवस वाट बघावं लागायची? अर्जंट केली तर महिना 2 महिने, जास्त 6 महिने 1 वर्ष. आता कोर्सा स्टेशन येतंय, आपलेच काही तिथं अधिकारी काम करतात. एका आपल्याकडे जिल्ह्यात 4 स्टेशन बसवले आणि मोजणीचा अर्ज केला 5 मिनिटात मोजणी होणार आहे. आता जसे शेट करायला लागलेत ना इथं बसून तसे हे इंडिकेटर एकदा फिक्स झाले, त्यांचा ड्रोन एकदा फिरून गेला, त्यांच्याकडे सगळं आहे. तुम्ही फक्त सांगायचं आणि उभं राहायचं. ते तुम्हाला तुमच्या जागेवरती येणार, तुमच्या मोबाईलवरती नकाशा येणार. हे मोबाईल तुम्ही घेऊन तुमच्या शेतात उभं राहिलं आणि क्लिक केलं की तुमची हद्द तुम्हाला कळणार. इतकं सोपं तंत्रज्ञान झालेलं आहे. त्यामुळे उद्या चालून तुम्ही म्हणले नाही मी ती भोगी माझी नाही, दुसरीची कोणाची तरी भोगी, हे बॉक्स माझं नाही, वर लेबल इकडे गेलं तिकडे गेलं, अजिबात चालणार नाही. ते तुमच्या झाडाचा अंजीर आहे, तुम्हीच तोडलेला आहे, वर ड्रोन आहे, सॅटेलाइट आहे, कॅमेरा आहे, ते तुमचा फोटो काढणार. आता त्यांच्याकडे QR कोड आहे. इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. आता डेडिकेटेड सॅटेलाइट त्याच्याकरता होतील की मला जगायचे, एवढे पैसे कमवले, चांगलं जगायचे तर चांगलं खायचे तर चांगलं खाल्लंय त्याचं मला सगळं बघायचे. तर काय त्याला एका सॅटेलाइटला त्यांनी $1000 भरले की ते दिवसभराचे फोटो काढून देणार त्यांना बसल्या जागेवर. त्यामुळे तुम्ही काय करताय तुमच्या शेतातलं ते कळायला नाही. 1 स्क्वेअर रिझोल्युशन आहे, 10 बाय 10 स्क्वेअर फुटाचा तो फोटो वर काढून शकतो. 12, 14, 40 किलोमीटरवरती जो उपग्रह आहे तो तुमचा 10 बाय 10 स्क्वेअर फुटाचा फोटो काढून सांगू शकतो. आता आपण 10 बाय 10 फुटात सहज फोटो येण्यासारखा आपला चेहरा चांगला आहे सगळ्यांचा. त्यामुळे हे सगळं होणार आहे इथून पुढे. म्हणून आपण जेवढे लवकर समजून घेऊ तेवढं आपल्याला फायद्याचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी जसे आता एकत्र आलाय तसे चांगल्याने सुरुवात करा. म्हणून मग प्रत्येकाची आयडेंटिटी वेगळी कालांतराने होऊ द्या. आता मात्र हायलँड पीक जगामध्ये अमूल्य किंमत आहे. अमूल्य का किंमत आहे? साहेबांनी सांगितलं. अमूल ब्रँड झाला. स्वातंत्र्यापूर्वी मिलोवरती आपण जगलेली मंडळी त्या काळामध्ये गुजरातमध्ये अमूल एकत्र म्हणजे ते आनंद मिल्क युनियन जे आहे शेतकरी सहकारी संघटना एकत्र आली, ब्रँड डेव्हलप केला आणि आज पूर्ण देशामध्ये जगामध्ये दुधाच्या क्षेत्रामध्ये मक्तेदारी केलेली कंपनी. त्यांनी तत्व कधी नाही सोडलं. आज तेच चालू झालेलं आहे. वर्गीस कुरियन साहेबांनी किंवा त्यावेळच्या नेत्यांनी जे त्यांना तत्व घालून दिलं त्याच्यापासून ते इतकंचे जे ढळले नाहीत म्हणून आज ते इतके मोठे झाले. आपल्याकडे दररोज कंपन्या तयार होतात. आपण दररोज 3री नवीन कंपनी काढतो. त्याच्याकरता जेव्हा चांगल्या गोष्टी करता येतो ज्याच्यामध्ये दम आहे तो दम आपल्याकडे या 2 पिकामध्ये आपला आहे. अंजीर आणि सीताफळ आपल्याला गेल्या 200 वर्षापासून माहिती आहे. त्याची ताकद आपल्याला सोबत ठेवावं लागेल. आपल्याला पुढची पिढी तशी तयार करावं लागणार आहे आणि त्याच्यासोबत जाताना शेतकरी म्हणून पुढच्या करता रुपयाच्या जे डॉलर घ्यायचा आहे ह्या 4-5 गोष्टी आपल्याला अत्यंत मनमोकळेपणे करायच्या आहेत. सर्व यंत्रणा तुमच्या मदतीला आहे. सर्व यंत्रणा तुम्ही कधीही सांगा ही माझी अडचण आहे, आम्ही तुम्हाला काय लागतं याच्यापेक्षा तुमची अडचण काय आहे ती सांगा आम्हाला. आम्ही त्या अडचणी सोडवण्याकरता बसलेलो आहेत आणि सुदैवाने ईश्वरानं तुमच्या आशीर्वादानं ती संधी आम्हाला मिळाली. ती संधी आम्ही सोडण्याचं पातळ कधीच करणार तेवढं करंट आम्ही होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मनमोकळेपणे या. फक्त एक आपले जे मी पहिल्यापासून 4-4 वेळा जे सांगतो एकत्र आलं तरच कामं होणार आहे. आपण शेवटी किती केले तरी गुंठ्यातले साहेबांच्या सारखे एकरातले नाही. बरोबर? तुमचा माझा किती 7-12 काढला तर काय असा गुंठ्याच्या पुढे जाणार नाही. एकराचा ते याचा स्क्वेअर फूट गुंठा झाला एकराच्या पुढे नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. ह्या बांधामध्ये गेलेले गुंठे ते हळूहळू घालावं लागतील. मी का सर्वेचं सांगितलं उद्या चालून बांधामध्ये जे आणलेले ते आपल्याला एका लेवलवरती आणावं लागेल. एकसारखं पीक ठेवावं लागेल. कोकणामध्ये आयुष्यामध्ये कधी घडत नव्हतं. पॉली हाऊस आलं एकत्र. पॉली हाऊसमध्ये त्यांनी फुलं केली आणि वाफे वाटून घेतले. 4 वाफे तुझे, 4 माझे, 5 तुझे आणि सगळ्यांनी एकत्र कामाला सुरुवात केली. वरचं स्ट्रक्चर उभारलं असं पॉली हाऊसचं. त्याच्यामध्ये फुलं घेतली, नंतर केळी लावल्या आणि बाजारपेठेमध्ये गेली. ते तेव्हाच तरुणांना कळालं. नाही तर सगळ्यांनी उठायचं नोकरी करायला मुंबईमध्ये आणि ते तिकडच तसं पडले आणि त्याचे कोणीतरी आपण टुरिझम करतो दुसरं. त्या मुलांना असंच 15 वर्षापूर्वी एकत्रित चांगल्या मंडळींनी सांगितलं. एकत्र आली, एकत्रित शेड नेट हाऊस पॉली हाऊस उभारलं, त्याच्यात फुलं घेतली, मार्केटला गेली. पण माझं तुझं 1 गुंठ्याचं 2 गुंठ्याचं पॉली हाऊस कसं करायचं त्याच्याऐवजी पहिलं 20 गुंठ्याचं केलं आणि त्याच्यामध्ये 10 जणांनी 2-2 वाफे घेतले. आता वाफ्यावर शेती केली तर आपल्याला जमती.
वाफ्यावर शेती केली जाते सारे पाटलांच्या पॉली हाऊसमध्ये आपल्या याला कोल्हापूरच्या शेजारी. कधी जाऊन तिथं बघा, तिथल्या एखाद्या माणसाकडं एक पॉली हाऊस मधलं दिलं जातं आणि त्याला जर ठरवून दिलेलं आहे तू मला 40 गड्ड्या द्यायच्या, 40 गड्ड्या दिले तर तुझे दिवसाचे 500 रुपये ठरले. पण 40 गड्ड्यापेक्षा तू जर 40च्या वर 4 गड्ड्या दिल्या तर त्या 4 गड्डीतली 1 गड्डी तुझी, म्हणजे 10% फायदा झाला. त्यांनी 40च्या ऐवजी पुढच्या अजून 10 दिल्यात तर त्याला 20% फायदा. म्हणून ते कुटुंब तिथं जे काम करतात ते इतक्या घरच्यासारखं काम करतं. ते कुटुंब आत कामाला जाण्याच्या अगोदर त्यांचं बाहेर तुळशी वृंदावन आहे, त्याची पूजा करतात, स्वतः अगोदर स्वच्छ होतात, मनोभावे पूजा करतात आणि नंतर ते पॉलिहाऊसमध्ये कामाला जातात. लिपिंग काय, बडिंग काय, हाईट काय, वॉटर सोल्युबल सोडणं काय, त्यांचं डिशीज कोणता, पेस्ट कोणती, हाईट किती, काडीची साईज कोणती, लिप गर्थ किती, लिप लॅमिना किती, इन्फ्लक्स किती, लाईटची स्ट्रेंथ किती आहे, किती तास चाललं, डे लाईट किती, नाईट टेम्परेचर किती, हे सगळं आजीला माहिती आहे 80 वर्षाच्या. आणि 80 वर्षाची आजी 16 वर्षाच्या नातूलाही समजून सांगते की तू जर व्यवस्थित केलं तर माझे तर 500 रुपये मिळणार आहेत, पण तू जर चांगलं केलं तर पुढच्या जर 40 गड्ड्या ज्यादा आले तर 20% मालक आपण होणार आहे. लक्षात समजून घ्या. काम करणाऱ्यातून जी मालकीची भावना तयार होती, जे चांगलं काम करण्याची ताकद होती, ती आपल्या जेवढ्या लवकर येईल आणि आपले घरातले मंडळी, चांगले मंडळी सगळे जसे एकत्र येतील तेव्हाच हे बारकावे समजून येतील, आपल्याला पुढे जाता येईल. अन्यथा एक जण बाजारात, त्याला बाजारात चांगलं त्याला जर त्याच्या मागे 10 जण निघतात, त्या गाडीतला माल काढून ठेवावा लागतील, उद्या आपल्यालाच गाडीत बसावं लागेल तिथं. हे असल्या प्रकार थोडं आपल्याला बंद करावं लागणार. त्याच्यापेक्षा विश्वास ठेवावा लागणार. शेतात काम करणारे चांगलं काम करावं लागेल, बाजारात काम करणारे चांगलं करावं लागणार आहे. विलास शिंदेच्याकडे आहे ते प्लेट टू डिश आहे त्यांच्याकडे कन्सेप्ट. जे खायचं ते फार्म टू प्लेट आहे, शेतापासून प्लेट पर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक त्यांचा माणूस आहे. तुमच्या ताटामध्ये वाढणारा माणूस त्यांचा आहे, तुमचा ट्रक वाहणारा माणूस त्यांचा आहे, क्रेट उतरणारा माणूस त्यांचा आहे, क्रेट भरणारा माणूस त्यांचा आहे, बागेमध्ये काम करणारा माणूस त्यांचा आहे. मालकच काम करतोय. त्याच्यामुळे मालकाला कळतं की आपल्याला कुठं चुकतंय, कुठं सगळ्यात जास्त फायदा आहे, तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि मग तुमच्या माझ्या ताकदीप्रमाणे जसे आता आपल्यांनी ज्यूसचं केलं तसं ज्यांना लॉजिस्टिक मधलं कळत त्यांनी लॉजिस्टिक मध्ये, ज्याला ऍग्रिकल्चर मधलं कळत त्यांनी ऍग्रिकल्चर मध्ये, ज्याला प्लांट प्रोटेक्शनचं कळत त्यांनी प्लांट प्रोटेक्शन, ज्याला मॅनेजमेंटचं कळत त्यांनी मॅनेजमेंट, ज्याला फायनान्सचं कळत त्यांनी फायनान्समध्ये या. आणि सगळ्यात महत्वाचं साहेबांनी सांगितलं मार्केट इंटेलिजन्स आहे, ज्याला ह्याला मार्केटचे ज्याला चक्षु आहे, ज्याला कळतं हे त्यानं त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि काम केलं तरी त्याचा फायदा होणार आहे. सह्याद्री उगा असं उभं राहिलेलं नाही. सह्याद्रीमध्ये जे मित्रमंडळी काम करतात, जे तिथं काम करतात, त्यांनी ती सह्याद्री म्हणजे स्वतःचं घर आहे, स्वतःची कंपनी असं करून काम करतात आणि त्या पद्धतीने कामाला लागतात. आपल्याकडं या कारणाकरता एकत्र येण्याकरता चांगला प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. त्याला असंच आपण चांगल्या 2 वर्षामध्ये असे 100 प्रॉडक्ट घेऊन यायचे, 100 उत्पादनं घेऊन यावं लागणार, 100 ग्राहकांच्या पर्यंत जावं लागणार आहे. बांधापर्यंतचं काम आम्ही करायला सक्षम आहोत, सगळे मित्रमंडळी आहोत. बांधाच्या पुढचं काम करायला मी जसं सुरुवातीला सांगितलं तसं सर्व आहात. फक्त एकच, आम्ही ज्यांच्याकरता करतोय त्या मंडळींनी कधी आमची साथ सोडू नये असं वाटतं आम्हाला. आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही आज 1 जण आहे, तुमच्यासोबत 10 जण येऊ द्या, 10 जणांच्या 100 जण येऊ द्या. काळ बदलायला, वेळ बदलायला तुमच्या प्रत्येकाच्या गाडामध्ये 4 चाकी दिसायला काही वेळ लागणार नाही. याच्यापेक्षा काय मी दुसऱ्या तुम्हाला जास्त शुभेच्छा देत नाही. पुढचा दिवस चांगला आहे, तो चांगला करण्याकरता आपण रात्रंदिवस प्रयत्न करूया. ज्या अडचणी असतील त्या अडचणी घेऊन या, आम्ही अडचणी सोडवण्याकरता तयार आहोत. नसेल ज्याच्याकडे अडचणी सोडवण्याची ताकद आहे त्याच्यापर्यंत निश्चितपणे तुम्हाला घेऊन जाऊ. एवढीच मी आपल्याला या ठिकाणी घरातला असल्यामुळे शब्द देतो. आणि आपण चांगलं काम करत आलंय, याच्यापेक्षा चांगलं काम करण्याची निश्चितपणे आपल्याला जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी प्रार्थना करूया आणि ती शक्ती आपल्याला मिळेल, याच्यामधली कुठलीही शंका नाही. पुनश्च एक वेळेस सर्व मंडळींचं वैयक्तिक दिलीप झेंडे आणि आमच्या कृषी विभागाच्या वतीनं आपलं स्वागत करतो, आभार मानतो. आतापर्यंत आपण योगदान दिलेलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त योगदान आपण देणार. आणि ह्या चेहऱ्यावरच्या मंडळींचं हास्य 5 वर्षांतर येणाऱ्या दुष्काळामुळे आमचं नष्ट होऊन जातं. ते हास्य कायम 25 ते 50-100 वर्ष राहील, त्याच्याकरता आपण आम्हाला मदत करतायच्या आपल्याबद्दल मी आपले निश्चितपणे ऋण व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांच्या हातून पुनश्च एक वेळेस इथं जे येणाऱ्या अडचणी त्या अडचणी सोडवण्याकरता निश्चितपणे ईश्वर आपणा सर्वांना पाठबळ देईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोस्ट वेलकम म्हणजे त्यांचा एक खास काय शब्द असतो. आणि तसंच जेठे साहेब तुमच्याकडे आलं काय, बोरकर साहेबांकडे आलं काय, की आम्हाला एक घरातल्या वरिष्ठ मंडळींकडे व्यक्तीकडे आल्या असं एक आदराने आम्ही तिथे येतो. तुम्ही त्याच आदराने आम्हाला कायम मदत करत आलात. आणि साहेब तुम्ही एक विषय सांगू इच्छितो. कालच मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनाही हा अपडेट दिला होता की असं आम्ही अग्रीमेंट करतो आणि अंजीर सीताफळ आम्ही स्पेसिफिकली बायर बरोबर तयार करून हे काम करतोय. त्यांनी व्हॉट्सअपद्वारे शुभेच्छा दिल्या आणि ते म्हणले की
मध्ये आमची भेट झाली होती तेव्हा पण ते म्हणले की खूप चांगलं काम करते आणि ही काळाची गरज आहे. आणि ते दीपकला पण त्या दिवशी तेच म्हणाले होते की दीपक तुझी बाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल ह्याची दखल घे. साहेब ही दखल घेण्यासाठी आम्ही कालच एका कंपनीवर ऑलरेडी आम्ही काम सुरू केलंय की आम्ही व्हर्च्युअल रियालिटी थ्रू प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलवरती जाईल. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी त्या लिंकवर क्लिक केलं की त्याला ती बाग दर महिन्याला तिथं काय चाललंय हे अपडेट मिळतील आणि ती अख्खी बाग ते व्हर्च्युअली फिरू शकतील. अशी आम्ही त्यावर काम पण सुरू केलेलं आहे आणि नक्कीच आमचे शेतकरी बांधव पण त्याचा लाभ घेतील काळांतराने. आणि जसं गणेश शेठ जाधवांचं पॉलीहाऊस मधली बाग आहे तर हे काय काय आम्ही त्याच्यावर टाकणार आहे की प्रामुख्याने या महिन्यात त्यांनी ज्या पद्धतीने फवारण्या केल्या आहेत, कशा केल्या आहेत, कुठं केल्या आहेत, फळाची लागण कशी झाली, हे सगळं आम्ही व्हर्च्युअली घेऊन जायचा प्रयत्न करतो. आणि एक एक स्टेप पुढे म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की काळाप्रमाणे आम्हाला पण बदलणं गरजेचं आहे. आणि आता तर वेळ अशी आली की लगेच बदललं होतं ठीक आहे, नाही तर मग फारच अवघड होत चाललंय मार्केटिंगच्या दुनियेतील गोष्टी. त्यामुळे आम्ही नक्कीच साहेब तुम्ही मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही भरपूर काम करू, प्रामाणिक काम करू, प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू आणि आमच्या तत्वांवर कधीच आम्ही तडजोड करणार नाही ही आम्ही सर्वांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो. आणि सगळे या पुढे मेन चीफ कन्सल्टंट या ना या पुढे गणेश थोडं गणेश दुर्मिळ म्हणू शकू. पहिला सुरुवात आहे या कराराला उपस्थित असलेले आपले माननीय झेंडे साहेब, माननीय सुनील पवार साहेब, बाहेरचे अधिकारी साळुंखे साहेब, कापडे साहेब, कराराचे सुरज जाधव साहेब, सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला येऊन आम्हाला आशीर्वाद दिले. शेतकरी वर्गाने सुद्धा आपल्या कामातला वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल सर्व अधिकारी आणि सर्व शेतकरी वर्गांचे पुरंदर हायलँड फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सर्व संचालकांतर्फे धन्यवाद देतो. असेच याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम नक्कीच याच्या पुढे होत राहतील. येणारे सर्व आनंदाने येतील आणि आनंदाने जातील असे अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. गाडी गेली बरं